चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता 15 मे नंतर कांद्याच्या दरात येणार आहे 300 चे तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 मे नंतर कांद्याच्या दरात येणार आहे 300 ची तेजी। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल त्याला लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आलाय की 15 मे नंतर आता कांद्याच्या दरात 300 ची तेजी येणार आहे। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो तर विचारात पडलाय की 15 मे नंतर असं काय घडणार आहे बरं की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरात 300 ची तेजी येणार। आणि 15 मे नंतर कांद्याच्या दरात जर 300 ची तेजी आली तर मग या तेजीत कांद्याचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचणार। चला या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करूया। जर आपण बघितलं तर सध्या कांद्याची दर पातळी किती आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी ती दर पातळी या ठिकाणी 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर कांद्याच्या दरावरती मागच्या एका महिन्यापासून अवघेचा दबाव आहे। त्याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा सातत्यानं सध्या दबाव दिसतोय। पण 15 मे नंतर मात्र हा दबाव दूर होणार आहे आणि 15 मे नंतर कांद्याच्या दरात आपल्याला 300 ची तेजी दिसणार आहे। याच्या मागचं कारण कोणतं आहे ते प्रथम समजून घ्या आणि मग ही तेजी कांद्याच्या दराला कुठून कुठपर्यंत पोहोचेल हे सुद्धा समजून घ्या। जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्याला माहित आहे की यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटले। एल निनोमुळे भविष्यात खरीप आणि रब्बी हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा 100% घटणार आहे। म्हणजे भविष्यात कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात भरमसाठ मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची जी दर पातळी आहे ती आपल्याला सुधारताना दिसणार आहे। आता हा जो गॅप आहे तर भविष्यात सगळ्याला माहिती आहे की तेजी प्रचंड प्रमाणात येणार आहे। म्हणून 15 मे नंतर व्यापारी त्यासोबतच त्या ठिकाणी सरकार ही कांद्याची खरेदी सुरू करणार आहे आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा कांदा स्टॉक करणार आहे। म्हणजे 15 मे नंतर अचानक कांद्याची मागणी व पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे। यामुळे कांद्याच्या भावात 15 मे नंतर 300 ची तेजी येणार आहे। यामुळे दर पातळी 800 ते 1400च्या दरम्यान पोहोचणार आहे। पण अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांदा विक्री ही कधी व कशा पद्धतीने करायची या प्रश्नाचं उत्तर आहे की या तेजीमध्ये आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा कांदा, बारीक कांदा, जोड कांदा विक्री करा। पण जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो मात्र तुम्ही या ठिकाणी जुलै ऑगस्ट महिन्यासाठी रोखून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला होणारा फायदा 4 पट ते 5 पट होऊ शकेल। तर हा होता सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आपण प्राप्त केले आहे की आपण सर्वांनी जी कांद्याची विक्री आहे ती या ठिकाणी कधी करायला पाहिजे आणि 15 मे नंतर कांद्याच्या दरात का व कशा पद्धतीने येणार आहे 300 ची तेजी। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार।